गणेश भक्तांच्या सोयीसाठी रायगड प्रशासन सज्ज झाला। मुंबई ते गोवा महामार्गावर 10 ठिकाणी सुविधा केंद्र उभारण्यात आली आहे। प्रवाशांना सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे। रायगडमधील महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। प्रवाशांना चहा, बिस्किट, सरबत, पाणी मोफत दिले जाणार आहे। गणेश भक्तांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही सुद्धा मुंबई गोवा हायवेवरती साधारणपणे 10 ठिकाणी सुविधा केंद्र स्थापन करत आहोत। जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या शांतता समितीची आणि सर्व अधिकाऱ्याची बैठक घेऊन ज्या ठिकाणी म्हणून सार्वजनिक गणपती बसणार आहेत त्या ठिकाणी आम्ही सुरक्षेच्या व्यवस्थाकडे चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यासाठी पण आम्ही सूचना दिलेल्या आहेत। तर महामार्गावरील सुविधा केंद्राचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूयात। अवघ्या 2 दिवसांनी लाडक्या गणेशाचं आगमन होणार आहे आणि आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणाकडे निघालायत। मात्र या चाकरमानी आणि गणेश भक्तांना सामना करावा लागतो तो वाहतूक कोंडीचा। आपण दृश्य पाहू शकतोय। ही दृश्य आपण पाहतोय ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची आहेत। काल रात्रीपासूनच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणाकडे निघाली आहेत, अर्थातच आपल्या लाडक्या बाप्पांच्या आपल्या घरी स्वागत करण्यासाठी। मात्र त्यांना काल मध्यरात्रीपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। आपण पाहतोय दृश्यांमध्ये हे अवजड वाहन आहेत। या अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे। मध्यरात्री 12 वाजल्यापासून एकही अवजड वाहन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जाणार नाही अशी सक्त सूचना आणि ताकीद गृह मंत्रालयाने दिली होती। मात्र तरी देखील आपण पाहिलं तर या राष्ट्रीय महामार्गावरती अवजड वाहनं सर्रासपणे पाहायला मिळतात आणि त्याचमुळे वाहतुकीची कोंडी होते। एकीकडे हे कारण असलं तरी दुसरीकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं चौपदरीकरणाचं काम, ज्या ठिकाणी फ्लायओव्हरची कामं रखडलेली आहेत अशाच ठिकाणी जवळपास 4 ते 5 तास वाहतूक खोळंबलेली पाहायला मिळतात। एकूणच ज्या प्रवासाला अर्धा तासाचा अवधी लागायला पाहिजे तो प्रवास जवळपास 5 तासानंतर पूर्ण होतोय। एकूणच बाप्पाच्या आगमनासाठी गणेश उत्सवासाठी जे चाकरमानी कोकणात जात आहेत त्यांच्यावर मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हे वाहतूक कोंडीचं मोठं संकट आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।